बालिश. सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही? असं बोलायचं असतं. चला येस, आता आम्ही लोक चाललेलो आहे फिरायला. चाललोय मी आज सोलापूरला, अक्कलकोट. आता तिथून माहिती नाही मी कुठं चाललोय. चला बाय बाय मम्मी. बाय बाय. काय हा उलावल करतोय. चल ठीक आहे, बाय बाय. तर आम्ही लोक चाललोय. काय हो, आणि अजून काय? अजून काय? हा अजून हा, आणि बाय बाय. बाय बेबी, बाय. स्वतः चाललेलो आहे मी. ए अम्मे बाय बाय बाय. आता मी चाललेलो आहे. आउटफिट चेक करा भाई आपला. आपल्या भावाने आपल्याला आणलेला आहे. तो गेला होता मस्त शॉपिंगला, तिथून त्याला आवडलंय विंडो शॉपिंग मध्ये. त्याने मला पण एक घेतलेलं आहे. खूप भारी वाटतं. बॅक साईडची प्रिंट तर अजून पण भारी आहे. आ बोल जल्दी. अरे अरे मम्मीने परत बोलवले. कशाला बोलवले काय माहिती. काय बोल. ओहो, दे दे दे. लक्ष्मीला नाही नसतं बोलायचं. दे दे लवकर दे. चल शहाणा बन. भेटलेले आपल्याला 200 रुपये फुकट मध्ये. 200 रुपये फुकट मध्ये दिलेत मम्मीनी. बाय. चाललो, आपला दोस्त येतोय. कुठे चालली आई? हाय हाय कर, हाय कर, हाय काय. आमची धोंडा आजी कुठे गेली? धोंडा आजी ते घरबीर बंद करून बसली भाई. सगळे लोक धोंडा आजीला मिस करत होते. घरबार बंद करून बसली आहे. तर जाऊ जरा आपल्या शूटरला भेटूया. चल मॅक्सी, भेटूया जरा शूटरला. कपडे इपडे. हो, आमचा टॉपर आहे, दहंडीचा टॉपर आहे. हा बघा इथं कसा पाणी बिनी भरतोय, होडी खेळतोय. चला जाऊ दे भाई. जाऊ, आपल्या भावाने आपल्याला मस्त टी शर्ट घेतलंय. थँक्यू सो मच. चला आता जाऊया जरा दुकानामध्ये. त्याला येतोय. आता आलो आपण आपल्या दुकानामध्ये. माझं आपली आजची अशी ड्रेसिंग आहे. फुकटचे कपडे आपल्याला भारी वाटतात. बॅक प्रिंट आम्ही दोघांनी सेम घेतलेत. मी ब्लू कलर, त्यांनी ऑरेंज. त्यांनी चोरलाय माझा वाला कलर. बघू आता तो येईल, जाऊ आपण. हा जमा स्टेशन स्टेशन. हा बस 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 लवकर. हा हा कॅश आहे ना, सगळं कॅश विषय. क्या बोल रहा? हा चला एकदम मस्त मध्ये. नाही मी बोला मैं भी. सॉरी भाई, हॉटेलीमध्ये चढलेलं आहे आम्ही लोक ट्रेन मध्ये यावल्या. या ट्रेनची तर तिकीट नाही आमच्याकडे. एसी ट्रेनची आमची ती दुसरी वाली तिकीट आहे. कोणती आहे? नागरकोलीची तिकीट. आता यांनी ना कसं, मी गेलतो मस्त टी शर्ट विशर्ट घ्यायला, शॉपिंग करायला. बोललं सर जाऊ दे, याला पण एक टी शर्ट घेतो. बोललं जाऊ दे, मी घेतलंय तर नंतर रडू नको. बोललं जाऊ दे, याला पण एक टी शर्ट घेतो. बघू आता जाऊ आम्ही लोक तिथं पुढं, मग दाखवतो. स्वतः आम्ही लोक आलेलो ठाणा स्टेशनला. ठाणा स्टेशनला येऊन आम्हाला काय अजून गाडी बिडी काय भेटलेली नाही. त्याची वाट बघतो आम्ही लोक, गाडी यायची. सगळे आमच्या तोंडाकडे बघतात ते. पण ठीक आहे, तुमच्या भावाने लाज सोडून टाकली. आजकाल तुमच्या भावाचा कार्यक्रम चालू आहे ना भाई युट्यूबला. एवढा कॉन्फिडन्स आलाय ना, काय सांगू तुम्हाला. हो दाखवा जरा इकडे दाखवा. आमच्या आजी पण चाललेली. चला ठीक आहे, जाऊ दे. आमची ट्रेन बिन येईल तेव्हा बघतो आम्ही लोक तुम्हाला. तब तक के लिए टाटा बाय बाय, सी यू. तर आमचं आहे ना दिमाग आता झालेलं आहे खराब. कारण आमची ट्रेन होती किती वाजताची होती? 8 वाजता येऊन बसलो इथं. आधी बोलले 10 मिनिटं लेट आहे, नंतर बोलले 20 मिनिटं लेट आहे, नंतर बोलले 45 मिनिट लेट आहे, आणि आता ट्रेन येणार 1 तास लेट. आणि यांनी मला इथं 8 वाजल्यापासून बसवलं इथं. हो नागरकोली. क्या मालूम, 8 बजे से बैठा, अभी तक ट्रेन ही नहीं आ रही. ये है ना मेरे साथ, किसने पनौती लगाया आते आते. दोस्त के पनौती है, क्या मालूम है. क्या बोलने का इसको.
जाऊ दे आता, लय दिमाग खराब झाले आता आमचं. बघू ट्रेन यायची वाट बघतो आता. ट्रेन मध्ये गेल्यावर तुम्हाला डायरेक्ट भेटतो मी. सो फायनली आम्हाला आता आमची ट्रेन भेटलेली आहे. इतका तास उशीर, आम्ही लोक 8 वाजल्यापासून बसलोय आणि आताशी भेटलेली आहे. चालू आहे व्हिडिओ चालू. ओके चाचा काय बोलतात? लाईट ऑफ कर, लाईट ऑफ कर. कोणती? लाईट त्या वाली पहिलं बटन दाब. ए. बस का चाचा बस. ओके. सो आता आम्ही लोक चाललेलो आहे. आताशी आम्हाला एवढं 8 वाजल्यापासून बसलो इथं. 11 वाजता ट्रेन आली. एकदम वैतागलो तर आहे, पण ठीक आहे. दलिंदर लोकांसोबत गेल्यावर असंच होतं. काय जाऊ दे आता, काय आयुष्यामध्ये आहेत असे दलिंदर मित्र, तर त्यांना घेऊन चालावं लागतं आयुष्यामध्ये. भाऊ तुझा तू प्रवास करू शकतो, मी अडवलं नाही. निघ आता, निघ चालल. आज माझ्या मागे मागे लागलाय, मला घेऊन चल, मला घेऊन चल. सॉरी. ठीक आहे चल, जातो आम्ही लोक आता. भ्रमात जगतोय. जसं आहे तसं दाखवतो, बंद पडणार. बाय बाय. आता आमचं मस्त जेवण चालू आहे. गाडी थांबली इथं भरपूर उशीर. नितीनच्या मम्मीने आम्हाला मस्त भाजी दिली, मेथीची चपाती दिलेत आणि आम्ही तोंडी लावायला हे घेतलेले वेफर. आता जाऊया, खाऊया आणि मग सफर एन्जॉय करून डायरेक्ट दंडाना. सकाळचे 4 वाजलेले आहेत. आता आलेलो आहे पुणा स्टेशन. पार झालं आमचं पुणा स्टेशन. आता हे हडपसर. अच्छा, हडपसरला आहे आता आम्ही लोक. तर रात्रीचं इथं झोपलो होतो. एक ड्रायव्हर होता आमच्या इथं, झोपला होता. बोलला पुणे आल्यावर उठवा. पुणे येऊन गेलं, स्वतः झोपलाय आणि आम्हाला बोलतो मला उठव. लय डेंजर होता तो भाई. या ट्रेनची एक कहाणी आहे. इथं आलो ट्रेन मध्ये, बघतोय सगळे वाईट बीट चादऱ्या घेऊन झोपले. घाबरलो, असं वाटलं सगळे डेड बॉड्या येऊन पडल्यात. आम्हाला दाखवतो तुम्हाला डेड बॉड्या. भाई असं वाटतं सगळ्या डेड बॉड्या येऊन पडले. डेंजर रिझल्ट. ठीक आहे जाऊ दे. सकाळचे 4 वाजलेत आमचे. हो टाइम आहे अजून तिकडे जायला. गुड मॉर्निंग. आमची आता सकाळ झालेली आहे. आम्ही लोक आलेलो आहे. बाहेरचा नजारा भाई नेक्स्ट लेवल. मस्त असं नजारा झालेला आहे. विसा खराब झालेले आहेत. ब्रश विश करून जरा आम्ही लोक आता गुड भाई. आतमध्ये सिरियसली आतमध्ये असं वाटतं सगळ्या डेड बॉड्या पडलेल्या आहेत, व्हाईट व्हाईट कलरच्या. फायनली सोलापूर स्टेशनला आलेलो आहे आम्ही लोक. आता इथून अक्कलकोट साठी गाड्या आहेत. बघू, पण हे लोक जरा लय जास्त बोलतात हे काय. पण आता किती मध्ये काय, अक्कलकोट तुळजापूर दोन्हींचे काहीतरी 2200-2500 रुपये बोलतोय. पण जसं काय होईल ते बघू, जेवढ्या कमीत कमी काय होतंय काय नाही. बाकी तर सही आहे सोलापूर. बाईचं चालू आहे डिस्कशन. सो आता आम्ही फायनली आमच्या एका जागेवरती रीच झालेलो आहे. आमचं आउटफिट आहे. आम्ही दोघांनी पण कुर्ते वगैरे घातलेले आहेत आणि हा आम्हाला असा एक मस्त रूम भेटलेला आहे. फुल स्वस्तात मस्त. फक्त आणि फक्त 150 रुपये पर पर्सन. 150 रुपयामध्ये आम्हाला हा रूम भेटलेला आहे. हा आम्हाला 100ला दिलाय, लोकांना 150ला दिलाय. सो बाकी आहे जरा. हा थांब ना, आज घे ना बॅग घे. अशी जागा आहे काहीतरी. असा एरिया आहे इथला. बाहेरचा पण तुम्हाला दाखवतो. लय भारी जागा आहे. इकडे सगळीकडं अभिषेक चालू आहे. कोणाकोणाचे काय
प्रार्थना वगैरे काय इथं एक आहे. इथं एक आहे. इथं पण चालू आहे. आणि आतमध्ये ऍक्च्युली आहे आपलं हे काय होतं त्याचं? हा? समाधी मठ. इथं त्यांची काय समाधी. हा. इथं स्वामींची समाधी आहे. बघू कसं काय ते तुम्हाला दाखवतो. हे बॅक साइड आहे मंदिराची, मठाची बॅक साइड आहे ही. आता इथून आम्ही लोक जाणार आहे अक्कलकोट. अक्कलकोटला जाऊन मग तिथे तुम्हाला दाखवतो. हा पण आता ते आपण जे मेन आहे तिकडे जाणार ना, वटवृक्ष मंदिर. हा तिकडे जाणार आहे वटवृक्ष मंदिर. तिथंच आम्ही अक्कलकोटच्या इथं मठाच्या इथं आलो होतो. तिथे लहान लहान पोरांची शाळा दिसली आम्हाला. भारी आहे ते लहान लहान पोरं. ते दिवस आठवले. हा ना यार, ते शाळेचे बघा खिचडी वगैरे खातात ते सगळे दिवस भारी वाटतं ना. ही ती फुलवाली पोरगीला भारी दिसते. ए दीदी तिला बोलव, तिला इकडे बोलो, तिला बोलो, आठव नाही का भारी दिसते नाही. इकडे ना भारी दिसते ना. इकडे फुल छान लावले रे. काय नाव आहे तुझं? नाव काय तुझं? हा खुशी नाव. इकडे बरं. बाय बाय. भारी दिसत मस्त फुल लावलं होतं. आता जाऊ आम्ही लोक तिकडं. चाललो इथं आतमध्ये पोचलो तर आहे. तर इथं सगळं पूर्ण आतमध्ये जायच्या आधी पूर्ण असं मार्केट आहे आणि आतमध्ये वटवृक्ष आहे. पूर्ण मार्केटमध्ये कोणाला काय घ्यायचं असेल असं तसं सगळं इथं भेटते. मस्त असा एंट्रन्स आहे. हे बघा इकडे हे वटवृक्ष आहे. तर आम्ही लोक वटवृक्ष इथं मस्त असं वटवृक्ष बनवलेलं आहे इकडे. इथूनच मेन असा हा एंट्रन्स आहे आतमध्ये. आतमध्ये शूट करायला भेटलं तर मग दाखवतो. ठीक आहे. हे आहे पूर्ण आपलं स्वामींचा मठ. आणि हा जो फोटो आहे तो खूप व्हायरल झालेला आहे. इथं सगळे फोटोशूट वगैरे करतात. आता आम्ही लोक दर्शन वगैरे तर झालेलं आहे. तर आम्हाला इथून फिरायला जायचं. बघू आता जाऊया इथून. आता नेक्स्ट लोकेशन आहे तुळजापूर. आता इथून डायरेक्ट आम्ही लोक जाणार आहे तुळजापूरला. स्वतः आम्ही आलेलो आहे ब्रेकफास्ट करायला एका हॉटेलला थांबलेलो आहे. मागवलं आम्ही लोकांनी खायचं. पहिला आता इथं खातो आणि मग तुळजापूर. चला तब तक के लिए बाय बाय. सो आता आम्ही लोक तुळजापूरला चाललो होतो. जाता जाता आमच्या दादानी जरा गाडी थांबवली. इथं भाई बघतोय तर काय नजर आहे खतरनाक. हवेने मस्त केस उडतात. हे व्ह्यू आवार मस्त तलाव आहे. मस्त असा हिरवागार नजारा. हा खतरनाक व्ह्यू आजची. नेक्स्ट लेवल. मजा आली. भारी वाटतंय. आलं माझी एक्सप्लोरिंगला रे अजून. म्हणजेच काय आता आम्ही लोक आलेलो आहे तुळजापूर. तुळजापूरचा बाजार आहे हा मंदिराकडे जाण्याचा. तर बघू इथून काहीतरी काय घ्यायचं रे. काहीतरी आहे ते वटी वगैरे काय ते घ्यायचंय. मग आता तिथून आतमध्ये जायचंय. कुठे रे? इथे लेफ्ट साईडला आहे का बच्ची? हा इथून लेफ्ट साईडला आतमध्ये. फायनली रीच झालेलो आम्ही लोक. हे तुळजाभवानी मंदिर आहे. आता इथून आम्हाला एंट्रन्स आहे आतमध्ये जाण्यासाठी. बघू आता इथं चपल्या वगैरे कुठेतरी काढू आणि मग
दाखवू. मस्त बनवलंय इकडं, राहण्या बिण्याची सोय पण एकदम चांगली. म्हणजे पास घेऊनच जाऊया. हा मग पास घेऊनच जाऊ. चल. ठीक आहे, कसं काय ते बघू. पहिलं ते घेऊ सामान, पास घेऊ आणि जाऊ आतमध्ये. हा असा एंट्रन्स आहे आतला. आम्ही लोक चाललोय आतमध्ये. मस्त आहे, सामान वगैरे घेतलेलं आहे. आता ते आतमध्ये जाऊन दाखवूया. हा पण इकडचं मला हे स्ट्रक्चर लय आवडलं. हे जे काय केलंय ना वर्क. हा ऍक्च्युली हे वर्क खूप छान आहे. सापडलं माहिती का, मस्त फोन सापडले. हा व्हिडिओ हा माझ्याकडे. इथलं वर्क खूप छान आहे. गणपती पहिले सुरुवात गणपतीचीच. सिद्धिविनायक गणपती, उजव्या सोंडेचा गणपती. कोणता? हा मस्त आहे यार. असं वाटतंय कोणत्या तरी राजमहल मध्ये आलं. अजून भारी आहे. मस्त आजीचं काय मस्त जागा एकदम. बघू एकदम इथं काम लय भारी केलेलं आहे इकडं. मस्त मस्त काम आहे. ऐक ना अभिषेक, बघू इथं काय काय मेन आम्हालाच ना माहिती काय कुठून जायचं आहे. बघू आता शोधतो आम्ही लोक, कारण भरपूर गर्दी झालेली. छत्रपती शिवाजी महाराजांचं गेट. महाराजांच्या गेटच्या इथून आम्हाला तिथून एंट्री जायची आहे फास्टवाली. ठीक आहे जाऊ. इकडं आलोय, एवढी मोठी लाईन आहे दर्शनाला. बोलतात ते आम्हाला 1-1.5 तास लागल. बघू आता 1-1.5 तास. अच्छा इथून एवढी गोल घुमून आहे. चल पटापट चल ना मग जरा आता. हा सो आता आम्ही लोक पोहोचलेलो आहे पंढरपूरला. भाई काल रात्रीपासूनचा आमचा सफर एवढा फास्ट चालू आहे ना. सकाळी आमची ट्रेन उशीर आली तरी पण आम्ही एवढा पटापट आलोय. सकाळ पहिला आम्ही लोक अक्कलकोट केलं, तुळजापूर केलं आणि पंढरपूरला आम्ही लोक उद्या येणार होतो. पण आमचा नियम एवढा फाटफाट धरला की आम्ही लोक आजच आले. आता आहे पंढरपूरचं मंदिर. आता आम्ही लोक जातो इथून. पहिलं जातो, दर्शन वगैरे घेतो. फक्त थोडासा चेंजेसचा आमचं चालू आहे. सकाळपासून आम्ही लोकांनी घ्यायच्यावरतीच आहे. बघू थोडासा चेंजेस करू आणि मग जाऊ. लावणार आहे पहिला लावून टिक्का लावलेला आम्ही लोकांनी. जाणार आता आतमध्ये मंदिर आहे. आम्हाला मुखदर्शन भेटणार आहे फक्त, कारण इथं भरपूर हे मुखदर्शन भेटणार आहे फक्त. आता इथून बघू आता आतमध्ये कसं काय ते बॅगा बिगांचा मग तुम्हाला दाखवतो. फायनली आता आमचं दर्शन झालेलं आहे. मुख दर्शनच भेटलं आम्हाला. देवाला दर्शन नाही भेटलं कारण 7 वाजताचा आता बंद व्हायचा टायमिंग येतो त्याच्यामुळं. बाकी प्रसाद वगैरे तर आम्ही लोकांनी घेतलेला आहे. आता आम्ही लोक चाललो आमच्या ट्रेनसाठी. सो कसा वाटला तुम्हाला आमचा ब्लॉग नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ आणि तुळजाभवानी आईचा बाय.